शेवटच्या जीएसच्या सेशन मध्ये आपण शेवटचा जो प्रश्न भेटला होता तो हा होता. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात 11वा क्रमांक. चीनचा जगामध्ये 3रा क्रमांक लागतो. चहा हे मळा शेती चहा हे मळा शेतीचं पीक असल्यामुळं त्या ठिकाणी चहा व कॉफीला झुडूप शेती ज्याला आपण म्हणतो, उताराची जमीन लागते व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. पाणी मृदेमध्ये ओलावा टिकवून ठेवणारा ज्याला आपण म्हणतो, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता आहे ती जर चांगली असेल तर त्या भागामध्ये त्या ठिकाणी चहाचे पीक घेतले जाऊ शकत नाही. पाण्याचा निचरा होणारी जमीन चहासाठी आपल्याला उपयोगी ठरते. मी त्या दिवशीच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला चहा मळा शेती करायची असेल तर आपल्याकडं आसाम, इकडं अरुणाचल प्रदेशचा काही भाग, केरळ असेल किंवा कर्नाटक असेल, ज्याला आपण कोळी कर्नाटक साईडला आपल्याला त्या भागामध्ये हे पीक जास्त पाहायला मिळते. रबराची शेती, रबराची शेती ज्याला आपण म्हणतो त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पनामा पनामा या कालव्यास डायडसचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर पनामा हा जो काही कालवा आहे हा पॅसिफिक महासागर ज्याला आपण म्हणतो, तर या पॅसिफिक महासागराचे प्रवेशद्वार त्या ठिकाणी ओळखले जाते. आपल्याकडं जागतिक भूगोलामध्ये जर आपण बघितलं ना, तर जागतिक भूगोलामध्ये आपल्याकडं जगाचे वेगवेगळे जे काही खंड आहेत आणि त्या खंडामध्ये असणारी जी काही भौगोलिक परिस्थिती, प्राकृतिक रचना आहे, जागतिक स्तरावरती जर आपण बघितलं, आता सगळ्यात उंचीचा जर पर्वत बघितला तर आपण हिमालय, सर्वात लांबीचा पर्वत जर आपण बघितलं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून किंवा विस्तार जर आपण बघितला तर ते अँडीज पर्वताच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं. जगात सर्वाधिक पावसाचं प्रमाण भारतामध्ये आपल्याला जर पाहिलं तर आपण ते पाहायला मिळते ना. मासिंगाम, चेरापुंजी या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. जगामध्ये आढळणारे वेगवेगळे वाळवंट असतील किंवा जगामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या लोक जीवनाच्या बाबतीतले काही प्रश्न असतील, जागतिक स्तरावरती जर आपण बघितलं तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. पनामा आता विशेष म्हणजे आपल्या हिंदी महासागराचं असं नाव आहे, एखाद्या प्रदेशावरून त्या महासागराला दिलेलं नाव आहे हिंदी महासागर आहे ना. बंगालच्या उपसागराची काय वैशिष्ट्ये आहेत किंवा अरबी समुद्राची काय वैशिष्ट्ये आहेत, या सगळ्या गोष्टी जागतिक स्तरावरती आपल्याला बघायला लागतात. त्याचबरोबर जागतिक भूगोलामधले काही देशांच्या राजधान्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. टीईटीला राजधान्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला थोडंसं कव्हर करावं लागेल. 134वा क्वेश्चन आहे. डायडॅश हा उपयोग मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुनिर्मितीसाठी व अणुनिर्मिती केंद्रामध्ये केला जातो. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये थोरियम नावाचा एक पर्याय दिलेला आहे. तर हा टीईटीला आलेला प्रश्न आहे. तर थोरियम हे आण्विक इंधन आहे. थोरियम असेल किंवा लिथियम असेल, प्लॅटिनियम असेल, है ना, त्याच्यासाठी आपल्याला लिथियम नावाचं एक पॉइंट बघावं लागेल. थोरियम हा सुद्धा घटक आहे. खरं तर आपल्याकडे केरळ राज्य आहे. या केरळ राज्याच्या किनारपट्टीला जर आपण बघितलं ना तर त्या ठिकाणी थेरिस नावाच्या टेकड्या आढळतात. थेरिस हा जो काही घटक आहे, थेरिस म्हणजे काय तर वाळूच्या टेकड्या असतात आणि या वाळूच्या टेकड्यामध्ये केरळ राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोरियम आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आपण आणखीन एक वैशिष्ट्य जर बघितलं ना तर लिथियम, थोरियम, प्लॅटिनियम आहे ना, हे आण्विक इंधन आहे. त्यामध्ये जर आपण युरेनियम हा एक घटक आहे सगळ्यात महत्वाचा, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवर आण्विक इंधनाच्या बाबतीत जर बघितली ना आपण तर ती युरेनियम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडं तारापूर आणखी केंद्र आहे ना, आहे ना, त्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला ऍड करता येईल की भारतात पहिली जी काही सगळ्यात महत्वाची अणुचाचणी घेतली गेली
ना. ती अणु चाचणी इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इंदिरा गांधींचं सरकार 1971 ते 77च्या काळामध्ये जे होतं, त्या सरकारमध्ये अनिबुद्ध हसला या कोडवर्डने पहिली आण्विक चाचणी आपण घेतली होती. विशेषतः ह्याला कोड वर्ड दिला होता विशेष हा. त्याच्यानंतर अनिबुद्ध हसलाच्या नंतरची दुसरी जी पोखरण 2 झाली. पोखरण 2च्या बाबतीमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पोखरण 2 ची चाचणी ही झाली 1998 ला. आता 134व्या प्रश्नामध्ये आण्विक इंधनांच्या बाबतीमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामध्ये आपण काही पॉईंट ऍड करतो जे की परीक्षेला विचारले गेले आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. आता ह्याच्यामध्ये कोळसा एक पर्याय दिला मित्रांनो. तर आजच्या कंडिशनला आजही जर आपण बघितलं ना, तर भारतामध्ये विद्युत निर्मितीचा सगळ्यात मोठा वाटा कोण उचलत असेल तर तो कोळसा आहे. म्हणजे आजही भारतामध्ये जे काही कोळशाच्या सहाय्याने केली जाणारी वीज निर्मिती ती सर्वाधिक आहे. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जर आपण बघितलं आण्विक जे काही, सॉरी आण्विक नाही, जे काही वीज निर्मितीचे जे काही प्लांट आहेत किंवा वीज निर्मिती जी भारतात आणि स्पेशली महाराष्ट्रात जी केली जाते, त्यामध्ये सगळ्यात मोठा घटक जो असेल तर तो आहे कोळसा. आजही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये वीज निर्मिती केली जाते. याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आहे. याच्यामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. अलीकडच्या काळामध्ये भारतात किंवा जागतिक स्तरावरती जर आपण बघितलं तर वीज निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाची वाढ कशामध्ये होत असेल तर ती या नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या माध्यमातून होईल है ना. वीज निर्मितीमध्ये किंवा इंधन म्हणून सगळ्यात जास्त वाटा अलीकडच्या काळामध्ये वाढत असलेला घटक जर आपण बघितला तर तो नैसर्गिक वायू आणि खनिज तेल आहे. तर या दोन्हीचे साठे महाराष्ट्राच्या पश्चिमेला किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला आपण म्हणतो है ना, की वसई हाय असेल किंवा बॉम्बे हाय असेल. या बॉम्बे हाय, वसई हाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे कच्चे साठे आपल्याला पाहायला मिळतात. मग या दोन्ही घटकांचे कच्च्या स्वरूपातले जे काही घटक आहेत ते उरण नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आणलं जात आहे. तिथं थोडस त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. भारताच्या शेजारच्या राष्ट्रांना त्या ठिकाणी तेलाचा पुरवठा करतो. म्हणजे भारत काय करतंय, वेगवेगळ्या देशाकडून कच्चं तेल आयात करते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जर आपण बघितला मित्रांनो, तर आजच्या कंडिशनला भारत सगळ्यात जास्त तेलाची आयात कुठल्या देशाकडून करत असेल तर ते रशिया आहे ना. याच्यापूर्वी इराक होता. इराण, इराक, त्याच्यानंतर USA ना, UAE, हे जे काही अरब राष्ट्र आहेत ना, या राष्ट्राकडून भारत मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची आयात करतो. पण आजच्या कंडिशनला भारताला तेलाचा पुरवठा रशिया करायला लागलाय. चालू घडामोडीमध्ये जर आपण बघितलं तर सध्या रशिया हा जो देश आहे तो भारताला तेलाचा पुरवठा करतोय. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोरियम बद्दल सांगितलं, युरेनियम बद्दल सांगितलं है ना. आता थोरियम जर आपण बघितलं तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला आहे. युरेनियमचे साठे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत नाहीत. भारत युरेनियमच्या जास्तीत जास्त आयात ज्याला आपण म्हणतो ते ऑस्ट्रेलियाकडून करतोय. ऑस्ट्रेलियामध्ये युरेनियमचे मोठ्या प्रमाणामध्ये साठे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं ना तर अप्सरा नावाची पहिली आण्विक ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो त्याला अणुभट्टी, म्हणजे भारतातली पहिली अणुभट्टी जर कुठली असेल तर ती अप्सरा, जी की तारापूरला सुरू केली गेली होती. तारापूरला आपल्याला अनेक ज्याला म्हणतो अनेक चालू आहेत, काही बंद आहेत. याच्यामध्ये झर्लिना 1, झर्लिना 2, ध्रुव, अप्सरा या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अणुभट्ट्या या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये एक आहे त्याचं उत्तर आपण सांगतो, जे क्रमांक 4 हे आहे. आता याच्यामध्ये हिमवृष्टी विचारलेलं आहे की नाही. तर हे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये जर बघितला आपण तर तो थोडासा आता ह्याच्यामध्ये पावसाची अपरूप माहिती असली पाहिजे. हा भूगोलाचा प्रश्न आहे मित्रांनो. भूगोलाचा हा प्रश्न आहे. हिमवृष्टी जी आहे ही हिम म्हणजे काय, तर ज्याला आपण म्हणतो बर्फ स्वरूपामध्ये जे काही पाऊस पडतो. खरं तर आपल्याला जागतिक लेवलला वेगवेगळे प्रचंड मोठमोठे जलसाठे आहेत आणि जलसाठ्यावरती वीज ज्याला आपण म्हणतो ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस त्या पाण्याचं बाष्प, म्हणजे ज्याला बाष्प म्हणजे वाफ, पाण्याची वाफ असते. ही पाण्याची वाफ जी असते ती ज्यावेळेस हवेत वर जायला लागते, जसं जशी वर जायला लागेल त्याच्यातलं वस्तुमान कमी होत जाते आणि ते जमिनीकडे जर आपण बघितलं
त्याच्यामध्ये परत मग हवा कमी होणं आणि ते बाष्प सांद्रीभवन प्रक्रियेतून जलकणामध्ये रूपांतर होणं. हे जलकण जर आपण घन स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाले आणि तर त्यातून बर्फ तयार होणं आणि बर्फाची वृष्टी जमिनीकडे होणं याला आपण हिमवृष्टी म्हणतो. तर या ठिकाणी हिमवृष्टीचा तीन आपण थोडीशी पाठ असली पाहिजे है ना. आता हा 136वा जो प्रश्न आहे तो किती सोपा आहे बघा. पृथ्वी टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट लक्षात ठेवायचा की पृथ्वी हा टॉपिक जो आहे तो एक तुम्हाला मार्क देणार आहे. आता पृथ्वीचे परिवलन पृथ्वीचे परिभ्रमण ह्या काय बेसिक कन्सेप्ट आहेत. सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायचा म्हणलं की टीईटी मध्ये आपल्याला टीईटी साठी सामाजिक शास्त्राचा जर अभ्यास करायचा म्हटला ना तर आपल्याला इयत्ता 5वी ते 12वीचे सगळे बेसिकचे पुस्तकं पाठ असले पाहिजेत. त्याच्यामध्ये जेवढे काही पॉईंट्स आहेत MCQ जे काही काढता येतील तेवढे आपल्याला काढता आले पाहिजेत. ठीक आहे. त्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण म्हटलं जाते. परिभ्रमण म्हणजे स्वतः भोवती फिरते. 137वा प्रश्न महत्वाचा आहे. बघा ना आताच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये पृथ्वी नावाच्या टॉपिकवर 2 प्रश्न लगातार आलेले आहेत. पृथ्वीचे अंतरंग असतात आणि अंतरंगामध्ये जर आपण बघितलं सियाल असेल सायमा असेल आणि पृथ्वीवरती काय काय येते आणि काय काय वाचायचे थोडस लक्षात घ्या. पृथ्वीचा अंतरंगाचा भाग बराचसा परीक्षेमध्ये विचारला होता. 37वा प्रश्न बरं का आपला. त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे ते आपण बघूया. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सियाल सायमा प्रावरण गाभा हे जे काही घटक आहे पृथ्वीच्या अंतरंगातले त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. कधी कधी ज्वालामुखी कुठं तयार होतो आणि ज्वालामुखीचा उद्रेक होताना तो जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आला आणि तो त्या ठिकाणी थंड झाला म्हणजे एकाच नलिकेतून आला तर तिथं काय होतं माहिती का एक गटपर्वतांची मालिका तयार होते. आणि पृथ्वीच्या अंतरंगातून आलेला जो काही ज्वालामुखी असतो त्याला आपण म्हणतो हा जर तडांच्या माध्यमातून आला ज्या भागावरती आलाय तो पृष्ठभागावरती तो तडांच्या माध्यमातून आला तर तिथं पठारांची मालिका तयार होते. आता महाराष्ट्राचा सह्याद्री जर आपण बघितला तर महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पूर्वेकडे असणारा जेवढा काही महाराष्ट्राचा भाग आहे त्या भागावरती प्रचंड ज्याला म्हणतो पठारांची मालिका तयार झालेली आहे. याच्यामध्ये मांजरा पठार आहे, याच्यामध्ये बुलढाणा पठार आहे, सासवडचा पठार आहे, व ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल काही पठार आहेत. इकडं खानदेशामध्ये काही पठारांची मालिका आपल्याला पाहायला मिळते जसं काठी दडगावचे पठार आहे आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये मांजरा पठार फार प्रसिद्ध आहे आणि मांजरा पठार मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळते त्या भागामध्ये आपल्याला सांगता येईल आहे की नाही की महाराष्ट्रातलं मांजरा पठार मराठवाड्यामध्ये विस्तारले मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये. त्याच्यानंतर 137वा प्रश्न काय म्हणतोय की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे विषुवृत्त जे की 0 अंशावरती असते. उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये यांच्या सेंटरला असलेलं 0 अंशावर असलेलं जे काही अक्षवृत्त आहे त्याला आपण विषुवृत्त म्हणतो. उत्तर गोलार्धामध्ये विषुवृत्ताच्या उत्तरेला 23.5 अंशावर असलेल्या अक्षवृत्ताला आपण कर्कवृत्त म्हणतो आणि विषुवृत्ताच्या दक्षिणेला 23.5 अंशावर असलेलं जे काही अक्षवृत्त असते त्याला आपण रेखावृत्त म्हणतो. अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या दरम्यान असलेला जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणतो जास्त तापमानाचा म्हणजे उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाचा पट्टा म्हणतो. तर पृथ्वीच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये काय ऍड करायचं मला अभ्यास करताना पृथ्वीवरती असणारे खंड आहेत है ना पृथ्वीवरती असलेले जे काही प्राकृतिक घटक आहेत ते असतील, पृथ्वीचा अंतरंग असेल, पृथ्वीवरती आढळणारे ऋतू असतील वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळे प्रदेश असतील, टुंड्रा प्रदेश असेल है ना फॉर एक्झाम्पल किंवा पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर असलेले जे काही वेगवेगळे खडक आहेत है ना खडक आणि खडकांचे प्रकार हा सुद्धा पॉईंट तुम्हाला कव्हर करावा लागेल. तसं तर जगामध्ये कुठं जरी गेलं ना तर मूळतः 3 खडक आढळतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की अग्निजन्य खडक जो लाव्हा रसापासून तयार झालेला असतो. लाव्हा रसाच्या माध्यमातून पृष्ठभागावर आला असेल तर त्याला बाह्य अग्निजन्य खडक म्हणायचं आणि लाव्हा रस जमिनीच्या खाली म्हणजे खडकांमध्ये आढळला आणि तिथे थंड झाला तर त्याला अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणायचं. तर अग्निजन्य खडक एक स्तरित खडक नावाचा एक खडक आहे आणि रूपांतरित खडक असे 3 खडकांचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खडकांचे
तीन प्रकार त्या ठिकाणी पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळतात. पावसाचे जसे तीन प्रकार आहेत, पावसाचे तीन प्रकार आहेत बरं का. होल पृथ्वीवरती जर आपण बघितलं तर पावसाचे तीन प्रकार आहेत. आणि भारतामध्ये जर आपण बघितलं, विशेषतः कोकणामध्ये जर बघितलं ना, तर आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्राच्या. सह्याद्रीवरती जर बघितलं तर त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हटलं जातं. ज्या भागावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्याला विरोध होतो आणि वारं अडवलं जाऊन त्या भागामध्ये जो मोठा पाऊस पडतो ना, त्याला आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणतो. म्हणजे जगात सर्वाधिक पाऊस भारतामध्ये जिथं पडतो त्याला आपण मॉन्सून चेरापुंजी म्हणतो. मॉन्सून जो पाऊस पडतो ना, तो प्रतिरोध स्वरूपाचा आहे. जगामध्ये सर्वाधिक पाऊस जो ज्या प्रकारचा पडतो त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हटलं जातं. ठीक आहे. तर पावसाचे प्रकार, खडकांचे प्रकार, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रदेशांची वेगवेगळी नावं लक्षात ठेवावी लागतील. आणि खंड ज्याला उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. आता त्या भागामध्ये जर आपण बघितलं ना, तर ते मी मगाशी म्हटलं ना की सर्वात लांब जर पर्वत जर बघितला तर अँडीज पर्वत जो आहे तो कोणत्या खंडामध्ये आहे, रॉकीज पर्वत कुठे आहेत, अँडीज पर्वत कुठे आहेत, अमेझॉन नदीचं खोरं असेल किंवा नाईल नदीचं खोरं असेल. जागतिक स्तरावरच्या आता आशिया खंडातल्या काही नद्या आहेत ना, यालूत सांगपो नावानं ओळखली जाणारी आपली ब्रह्मपुत्रा आंतरराष्ट्रीय नदी. तर याच्यामध्ये सुद्धा थोडंसं जागतिक स्तरावरती आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 138वा. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट जे आहे ते कोणत्या नदीच्या पात्रात आहे? आता हा प्रश्न जर आपण बघितला तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. महाराष्ट्र सॉरी भारतामध्ये एक नदी ज्याला आपण इंटरनॅशनल रिव्हर म्हणतो, ब्रह्मपुत्रा आहे ना. आणि ब्रह्मपुत्रेचा जो उगम आहे तो तिबेटमध्ये झालेला आहे. तर कुमी आंगसी, कुमी आणि आंगसी ज्याला आपण म्हणतो, अशा काही नद्या आहेत. या आंगसी नावाची एक हिमनदी आहे, कुमी नावाची एक हिमनदी आहे ना. तर या काही नद्यांपासून ब्रह्मपुत्रा शीर्ष प्रवाह ज्याला आपण म्हणतो, त्या शीर्ष प्रवाहांपासून ब्रह्मपुत्रा तयार झालेली तिबेटमध्ये. आणि पश्चिम पूर्व या दिशेनं वाहत असताना अचानक ती दक्षिण वाहिनी होती आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भारतामध्ये एंट्री करते. म्हणजे तिबेटमध्ये काही अंतर पार केल्याच्या नंतर दक्षिण वाहिनी होऊन ब्रह्मपुत्रा अरुणाचल प्रदेशमध्ये येते. अरुणाचल प्रदेशमध्ये लोहित, दिहांग आहे ना, सुबनसिरी अशा वेगवेगळ्या उपनद्या ब्रह्मपुत्रेच्या आहेत. ठीक आहे. आता ही ब्रह्मपुत्रा जी आहे ती अरुणाचल प्रदेशमधून ज्यावेळेस आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस विशिष्ट अंतर पार केल्यावर आसाममध्ये माजुली नावाचं बेट या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. आणि या ब्रह्मपुत्रा नदीमध्ये असलेलं माजुली बेट हे जगातलं सगळ्यात मोठं नदीय बेट आहे. आता नदीय बेट काय असतं मित्रांनो, आता 138वा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक त्याच्यावरती थोडस लक्ष असू द्या. आलं लक्षात? त्याच्यावरती थोडस लक्ष द्या, कारण हा सगळ्यात मोठा भाग आहे. एक्सप्लेनेशन देत असताना आता मी ब्रह्मपुत्रेच्या बऱ्याचशा गोष्टी होते. ब्रह्मपुत्रा हे आसामचं दुःखाश्र मानले जाते. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ना, आसाम जाते. कारण आसाममध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिचं पात्र आपल्याला पाहायला मिळते. कोणाचं? ब्रह्मपुत्रा नदीचं. ब्रह्मपुत्रा नदी आसामच्या माध्यमातून खरं तर जीवनी बनली आहे आसामची ब्रह्मपुत्रा. काय ब्रह्मपुत्रा ही जीवनवाहिनी मानली जाते. याचं कारण काय आहे? कारण आसामच्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारण आसामची जी काही आर्थिक स्थिती आहे, किंवा आसामच्या अर्थव्यवस्थेमध्ये आसामच्या व्यापारामध्ये 55% वाटा येते ब्रह्मपुत्रा नदी उचलते. ते खनिजांचं वहन असेल किंवा खाद्यपदार्थ असतील. हॅलो. अचानक आतापर्यंत जे काही बोललो मी ते व्यवस्थित समजलंय का? कमेंट करा कोणतरी प्लीज. माझी स्क्रीन शेअर केली अचानक बाहेर फेकला मला. हॅलो. कमेंट करा कोणतरी, आवाज आला का माझा? ओके, कंटिन्यू करू ना? आता येईल ना आवाज?
स्क्रीन प्रॉब्लेमचा ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो मी, स्क्रीन शेअर केलेली नाही, आवाज येतोय पण स्क्रीन दिसत नाही, ठीक आहे ना? ठीक आहे, आवाज आलाय माझा, मी स्क्रीन शेअर केलेली नाही, स्क्रीन शेअर करतो लगेच. आन्सर टिक करा. बर, ठीक आहे. किती प्रश्न झाले आपले? लक्षात आहे का सगळ्यांच्या? प्रश्न किती झाले? एक मिनिट. चलो, करू कंटिन्यू. स्क्रीन शेअर केली होती मी, पण कसं काय बाहेर पडलं? हम्म. आपला प्रश्न क्रमांक चालू होता, आहे ना, माजुली बेटाचा. अच्छा, मी PDF शेअर करतो ग्रुपला, याची काही काळजी करू नका. मार्क करायला काय आहे, कशामुळे मार्क होत नाही मी बघतोय, पाहतोय मी, पण ते मी मग मागच्या सेशनला सुद्धा माझ्या स्क्रीनवरती येत नाहीये ते, जिथं आपण मार्क करतो ना उत्तर, त्यासाठी बघू एकदा ट्राय करून. हा ठीक आहे, चला बघा जमावले हा. एक मिनिट हा. चला, आपला प्रश्न क्रमांक 139 चालू होता. सूर्य आणि लघु, तर 138 प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, आणि 139 प्रश्न आपण घेऊया. सूर्य आणि लघु ग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हणतात आपण? तर त्याला आपण उपग्रह म्हणतो. तर बघा, पृथ्वी हा टॉपिक जर आपण बघितला ना, सूर्यमाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, तर आपल्याला सांगता येईल की याच्यावरती खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 140 कडे जाऊया. ट्विन टॉवर हा ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक डॅडॅश येथे जातात. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला बघा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर की पण टाकून देईल तुम्हाला मी. 140वा प्रश्न, क्वालालंपूर. ठीक आहे, क्वालालंपूर नाव आपल्याला उत्तर सांगेल. क्वेश्चन आहे, ट्विन टॉवर हे जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक डॅडॅश येथे जातात. तर तुम्ही तुमच्या कमेंट करू शकता. 141 क्वेश्चन जो आहे तो बघा काय म्हणतोय. गॅलिली गॅलिली पर्वत हा डॅश मध्ये हम्म. तुमचं जे काही आन्सर असेल ते तुमच्या माइंड मध्ये फिट करू शकता तुम्ही. आपला प्रश्न क्रमांक जो आहे तो 141 ज्याला आपण म्हणतो, आणि उत्तर तुमचं पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4, इस्रायल. ठीक आहे, समुद्र सपाटीवर वायुदाब मिलीबार असतो. तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल. 142वा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. 142वा क्वेश्चन जो आहे
त्याचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल. तर ज्याने ज्याने जपान सांगितले त्याचं उत्तर बरोबर आहे. सॉरी, 142 पर्याय क्रमांक 2, 1014.2. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 143. अरे बापरे, ह्या टीईटीच्या पेपर मध्ये जर आपण बघितलं ना तर बघा ना किती प्रश्न आले. कशावरती? पृथ्वी या टॉपिक वरती. पृथ्वी हा टॉपिक तुम्हाला फार डिटेल मध्ये घ्यावा लागेल. चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा बदलणारा भाग ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? हा किती सोपा प्रश्न आहे. चंद्र आपण चंद्रकला है ना. थोडस ऑपरेटिंगला काय स्क्रीन शेअर करून ऑपरेटिंगला थोडस माझी दुसरी तिसरी वेळ आहे, त्याच्यामुळे थोडी अडचण येईल, काळजी करू नका. नेक्स्ट सेशन मध्ये अजून याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पर्याय क्रमांक 2, चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे चंद्रकला. तर प्रश्न क्रमांक 144 कडे जाऊया. सागरी जलात, हा किती सोपा प्रश्न आहे. सागरी जलात पॅटॅशचे प्रमाण सर्वात अधिक असते. सोडियम क्लोराईड सगळ्याला कुणाला येईल याचं उत्तर? नाही, सोडियम क्लोराईड. ठीक आहे. 145वा क्वेश्चन बघा. काही जणांच्या कमेंट वाचल्या मी, बऱ्याच जणांचं म्हणणं येऊ लागलं की मार्क करा उत्तराला. पहिला प्रश्न जो आहे तो काय म्हणतोय की डॅडॅश या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहेत. जागतिक भूगोलामध्ये बघा, हा पेपर जो आहे ना, हा पेपर कधीचा आहे थोडस लक्षात घ्या. हा जो पेपर आहे ना, हा कधी आलेला आहे? जुलै 2018 आलेला आहे. जुलै 2018च्या या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर जागतिक भूगोलाचे किती प्रश्न विचारलेले आहेत, कितीतरी प्रश्न विचारले जागतिक भूगोलाचे. ठीक आहे. त्याच्यामुळं अभ्यास करत असताना पेपर क्रमांक 2 ज्यांनी ज्यांनी सामाजिक शास्त्र घेतलेलं आहे मित्रांनो, त्यांनी जास्तीत जास्त जागतिक भूगोलाचा सुद्धा GS चा अभ्यास करायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 है ना. पर्याय क्रमांक 4, डॅश शहराजवळ पिरॅमिडच्या बाबतीत जर आपण बघितलं ना तर ते आपल्याला केरो या जगप्रसिद्ध भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शहर ज्याला आपण म्हणतो केरो. त्याच्यानंतर आहे 146वा प्रश्न. खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनानं बरं का आता लेटेस्ट मध्ये शेतीला पूरक आहे ना, प्राथमिक दर्जाला आपण म्हणतो त्याच्यासोबत पशुपालन आहे ना, पशुपालनाला कृषीचा दर्जा देणारं भारतातलं पहिलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. ठीक आहे. तर आता 146वा जो प्रश्न आहे तो काय म्हणतोय की खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? है ना, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? तर उत्तर असणार आहे. 147वा क्वेश्चन काय म्हणतोय बघा. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 148. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते सांगू शकतात उत्तर? अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे विन्सन मॅसिफ. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. 149वा क्वेश्चन आहे. सार्क सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? आणि आता सार्क मध्ये जर आपण बघितलं तर कोणते कोणते देश आहेत किंवा सार्क संघटनेची स्थापना कधीची आहे, या थोड्याशा बेसिक आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये मग बँक असेल किंवा IMF असेल, आता युनायटेड नेशन ज्याला आपण म्हणतो, युनायटेड नेशनच्या अनेक सहयोगी संस्था असतील, या सगळ्यांचे मुख्यालय असतील किंवा या सगळ्यांचे जे की प्रमुख सदस्य राष्ट्र जे आहेत ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागतील. तर आपल्याला सांगता येईल सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढे जाऊया. 150वा क्वेश्चन आहे.
काय म्हणते बघा. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. कारण डॅश. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. वाहतूक आणि दळणवळण अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या भागात कच्चा माल असतो त्या भागातून ज्या भागामध्ये वस्तू निर्मिती केली जाते त्या भागापर्यंत, म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादा साखर कारखाना असेल आणि त्या साखर कारखान्यापर्यंत जर समजा माल न्यायचा असेल हा, तर तो म्हणजे ऊस न्यायचा असेल. आता साखर साखर निर्मितीसाठी कच्चा माल ऊस आहे. ऊस कोण पिकवतोय? शेतकरी पिकवतोय. मग शेतकऱ्याच्या बांधावरून साखर कारखान्यापर्यंत जर ऊस न्यायचा असेल त्याला काय असते? त्याला वाहतूक लागते. आणि त्याचबरोबर इतर जे काही साधनं असतात त्याला आपण दळणवळणाची साधनं म्हणतो. आणि मग संपर्काची साधनं असतील किंवा जे काही त्याला कम्युनिकेशनचे जे काही साधन आहेत त्यामध्ये दळणवळण आपल्याला सांगता येईल. तर वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. आणि म्हणून त्या ठिकाणी वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. तर हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता ज्या ज्या प्रश्नाला उत्तराला मार्क केला नाही त्या प्रश्नांना आपण किंवा त्या आन्सरला आपण मार्क करूया. ठीक आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं येऊ लागलं सर प्रश्नाला मार्क करा. तर 142वा जो क्वेश्चन होता आणि समुद्र सपाटीवर वायुदाब ज्याला आपण म्हणतो तो डॅश बदलणारा डॅश मिलीबार असतो. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर सांगता येईल. त्याच्यानंतर गॅलिली पर्वतरांगा ह्या कोणत्या देशामध्ये आहेत याचं उत्तर आपण काय घेतलं होतं मगाशी? गॅलिली ज्याला आपण म्हणतो जपान हे त्याचं उत्तर घेतलं होतं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्विन टॉवर जे आहे ते ट्विन टॉवर क्वालालंपूर याचं उत्तर दिलेलं आहे, आपण याला मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर माजुली बेट. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे. त्याचं उत्तर ब्रह्मपुत्र आहे बरं का. थोडस व्यवस्थित समजून घ्या त्याचं उत्तर. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? त्याचं उत्तर आहे विषुववृत्त. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला डायडस म्हणतात, याला परिभ्रमण म्हणतात. इथं हिमवृष्टीचा योग्य पर्याय ओळखा. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. हा पेपर आपण पूर्ण म्हणजे याच्या पूर्वीच्या सेशन मध्ये सर्व 35-32 प्रश्न घेतले होते आपण. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल थोरियम. चा हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मितीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर पनामा या कालव्यास डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात. याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर. ठीक आहे. पॅसिफिक महासागर. थोडस अजून आपण रिवाइज करूया. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात किती क्रमांक आहे? 3रा क्रमांक आहे. इटलीतील व्हिस्युवियस व अलास्कातील काटमाई ही डॅश प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. त्याला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. कालच्या सेशन मध्ये आपण उत्तर घेतले होते याचे, शेवटच्या सेशन मध्ये है ना. बोखरचू नावाचं जे ठिकाण आहे त्या भागामध्ये सिंधू नदीचा उगम झालेला आहे. ना त्या दिवशी कोणी नसेल तर परत एकदा आपण आपल्याकडे 2-4 मिनिट आहेत अजून. याच्या अगोदरच्या सेशन मध्ये ज्यांनी जॉईन केलं नव्हतं त्यांना हे प्रश्न थोडेसे रिकवर होतील. बघा याच्यामध्ये ऍटलिस्ट द्वीपसमूह डॅश समुद्रात आहे. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल कॅरिबियन समुद्र. तो पण आपण कालच्या सेशन मध्ये घेतला होता. शेवटच्या सेशनमध्ये मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? साग. आणि विदर्भातला सगळ्यात महत्वाचा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मानला जाणारा जो वृक्ष आहे त्याला आपण साग म्हणतो. त्याच्यानंतर हरियाणातील अंबाला शहर हे विज्ञान शहर आहे. हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी जी आहे ते चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे. घरदार डोंगरांनी डायजस्ट राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. ओडिसा. ओडिसा राज्यामध्ये महानदीचं खोरं आपल्याला पाहायला मिळते. अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. त्या खाडीस डॅश म्हणतात. 10 अक्षांश खाडी म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल.
विभाजित वर्तुळ ही आकृती डायडॅश आकृती आहे, द्विमितीय आकृती. आपण घेतला होता प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन पण घेतले. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? आणि जिथं जिथं आहेत ते पाठ असले पाहिजेत. नाही म्हणजे अलिबाग. अलिबाग हे असं ठिकाण आहे जे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय. रायगड नावाचा शहर महाराष्ट्रामध्ये नाही, मात्र रायगड नावाचा जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचं मुख्यालय अलिबागला आहे. महाराष्ट्रात राज्यातील एक रेल्वे ही गाडी म्हणजे फिरतात राजमहल होय. डेक्कन ओडिसी ही राजमहल ज्याला आपण म्हणतो, डेक्कन ओडिसी फिरता राजमहल म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा रत्नागिरी. लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांच्या तुलनेमागे किती महिलांची संख्या आहे याला आपण लिंग गुणोत्तर म्हणतो. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील केफ ऑफ गुड होप आहे ना, याला आशेचे भूशीर हे कॅप्टन स्पेक याने त्याचा शोध लावलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मी ज्या स्पीडनं क्वेश्चन वाचतोय त्या स्पीडनं क्वेश्चन वाचा, आपण आन्सरला मार्क करतोय. नेक्स्ट सेशन मध्ये अशी कुठलीही गैरसोय होणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपण नेक्स्ट सेशन जीएस घेऊया. जसे मराठीचे सेशन आपले चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या पद्धतीने घेण्याचा आपण प्रयत्न केला, तसेच जीएस लेक्चर सुद्धा घेत आहोत. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे आलेत याच्यावरती थोडंसं फोकस केले आपण, कारण आता सगळा सिलेबस सगळ्या विषयाचा शिकवणं आपल्याला शक्य नाही. आपण जास्तीत जास्त क्वेश्चन कसे विचारलेत आणि मला राज्यघटनेचे काही प्रश्न म्हणजे राज्यघटनेचे कलम घ्यायचे होते आज, थोडंसं आपण आपल्याला वेळ लागला तरी पण काही अडचण नाही. नेक्स्ट लेक्चर मध्ये सगळे म्हणजे महत्वाचे कलम आपण घेऊया. आणि अलेक्झांडर पुश्किन हा कुठला विचारवंत होता? याचं उत्तर आहे फ्रेंच, हे आपल्याला सांगता येईल. डॅडॅश याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. आता हा जो प्रश्न आहे तो थोडासा आपल्याला हटके विचारलेला आहे. याचं उत्तर जे आहे ते जॉन कॅल्विन ज्याला आपण म्हणतो, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी हे तीर्थक्षेत्र जे आहेत ते जैन धर्माशी संबंधित आहेत. जैन धर्मातले सगळे तीर्थकार 24वे तीर्थकार आपले जे आहेत ते वर्धमान महावीर, त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न येतात. ना काही राजे आहेत ज्या राजाने जर आपण बघितलं ना तर तो जैन धर्म स्वीकारलेला आहे. सम्राट अशोकांनी मला मला वाटतं जैन धर्म स्वीकारला होता. त्याच्यानंतर स्वराज्य नव्हे, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी डॅडॅश डॅडॅश वरती टीका केलेली. तर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, तर हा जो टीका ज्याला आपण म्हणतो तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा ज्याला आपण म्हणतो, 1918चा अधिनियम होता आणि त्याच्यानंतर 1919ला हा अधिनियम पारित केला गेला. म्हणजे मसुदा 18चा होता, कायदा 1919ला झाला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा आहे. ठीक आहे. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो कर्वे ज्याला आपण म्हणतो, ज्यांना म्हणतो, त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डायडॅश मध्ये आश्रय घेतला. त्याचं उत्तर आहे मंडाली. सुफी पंथ मूळचा भारतातील आहे. अनेक पंथ भारतामध्ये आहेत, खालसा पंथ, सुफी पंथ ज्याला आपण म्हणतो, त्यापैकी सुफी पंथ हा भारतातील आहे मूळचा. अमोघ वर्ष मालखंड, असं म्हणजे इथं काय अमोघ वर्ष हे हे जे राजे आहेत हे राजे कुठल्या घराण्यातले आहेत किंवा कोणत्या राजघराण्यातले आहेत हे विचारले. तर अलाहाबाद, जसं तंजावर आणि गंगकोंडचोलपुरम ज्याला आपण म्हणतो, हे तीन याचं उत्तर नाही. बदामी या ठिकाणी पहिला राजेंद्र जो आहे तो त्याचा राजा होता. पहिला राजेंद्र हा बदामीचा राजा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल इथं वेद दिलेले आहेत वेगवेगळे, ते पण आपण घेतला होता. मार्क करायचं असेल उत्तरात आपण करूया. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये तुम्हाला परत अजून ह्याच्यामध्ये अजून अनालिसिस करता येईल. प्रसिद्ध वैद्यक जीवक ज्याला आपण म्हणतो तो मगध राजाशी संबंधित होता. राजा बिंदुसार याच्या दरबारामधला हा प्रसिद्ध वैद्य जीवक होता. उरुक, निप्पूर ही डॅडॅश मधील प्राचीन नगरी होती. हडप्पा संस्कृती हा सुद्धा प्रश्न आपण घेतला आहे. हडप्पा संस्कृती जी आहे ती सिंधू संस्कृतीला म्हटलं, सिंधू खोऱ्यातील जे काय म्हणतो, सिंधू खोऱ्यातील संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हटलं जाते. थोडंसं रिव्हिजन होऊ द्या, परंतु क्वेश्चनला मार्क केलं नव्हतं कालच्या पण सेशनला, म्हणून मी थोडंसं आता बऱ्याच जणांच्या कमेंट पाहिल्या, थोडंसं रिपीट होऊ द्या.
पुढचं सेशन मी राज्यघटनेचं घेणार आहे. राज्यघटनेचे कलम कव्हर करूया आपण, जवळपास 100 कलम कव्हर करूया एका सेशन मध्ये. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला विक्रम संवत असं म्हटलं जाते. कालगणना ज्याला आपण म्हणतो ख्रिश्चन कालगणना, पारसी कालगणना, अशा वेगवेगळ्या पद्धती येतात. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या भागात आहे? तर नैऋत्य, ज्याला आपण म्हणतो नैऋत्य दिशेला तोरणा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. पुण्याच्या कोणत्या भागामध्ये? तर नैऋत्येला आहे. खाली दिलेल्या जोड्यामध्ये चुकीची जोडी कोणती? तर याचं तोरणाचं नाव प्रचंडगड केले, रायरीचं रायगड केले, भोरप्याचं प्रतापगड केले, मुरुमदेवचं विशाळगड केलेलं नाहीये. हे आपलं उत्तर आहे, चुकीची जोडी. आणि राजगड हे आपलं उत्तर आहे त्या ठिकाणी. राजगड म्हणजे सगळ्या गडांचा राजा. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी. इथं आपण उत्तर राज्यपाल दिले, बऱ्याच जणांनी निवडणूक आयोगाला कन्सिडर केलं होतं. जबाबदारी शब्द महत्वाचा आहे इथं. आता का नाही कसं ह्याच्यामध्ये डिटेल जावं लागेल आपल्याला. ठीक आहे. अमेरिकेतील संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली कारण तिथे राज्यक्रांती झाली होती. हे आपलं उत्तर आहे. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या 229 झाली होती. मी याचं एक्सप्लेनेशन मागच्या सेशन मध्ये दिलेलं आहे. कारण भारतामधले जे संस्थानिक होते त्यांनी बहिष्कार टाकला होता संविधान सभेमध्ये यायला. संविधान सभेमध्ये बॅरिस्टरचा भरणा होता. आपल्या सगळे बॅरिस्टर लोक होते, म्हणजे फार हुशार तज्ञ लोक होते. तर 229 उत्तरे. पर्याय क्रमांक 1. संविधान सभेमध्ये शेवटी जर आपण बघितलं शेवटी 229 सदस्य होते. शाळा महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असणे हे डायरेक्ट उदाहरण आहे. स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, पिळवणूक, शैक्षणिक सांस्कृतिक अधिकार. याच्यामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. आपण याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. उद्या राज्यघटनेच्या लेक्चरमध्ये समानतेचा अधिकार किंवा सगळे जे काही मूलभूत हक्क त्याच्यावरती बोलेल मी. भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? गृहरक्षक दलाचा होत नाही. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. भारत सार्वभौम राष्ट्र आहे याचं कारण काय आहे? कोण सांगू शकते? भारत हे बाह्य नियंत्रण असणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेलं स्वातंत्र्य आहे ना. आपण बाह्य नियंत्रण असलेलं राष्ट्र आहेत ना. आता आपल्यावर कोणाचाही त्या ठिकाणी अधिकार नाही ना. त्याचबरोबर अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वतंत्र, ज्याला आपण म्हणतो पूर्ण प्रणाली आहे. आपण लोकशाही राष्ट्र बनवले. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. सार्वभौम राष्ट्र काय आहे? सार्वभौम म्हणजे कुठल्याही परकीय हस्तक्षेपाशिवाय चालणारा देश. भारतात राजा, महाराजा, राव बहादूर आणि या पदव्या रद्द केल्यात. कारण विचारले, कलम विचारला नाही किंवा हक्क विचारला नाही. कारण विचारले, नागरिकांच्या शोषणाच्या विरुद्धच्या हक्कास बाधा येते म्हणून हे रद्द केलेले. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. याचं पण कारण विचारलंय. याच्यामध्ये बऱ्याच जणांना स्वराज्य दिन वगैरे 26 जानेवारी ह्याचा संबंध लावू शकते, परंतु पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सुचविला होता. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? इथं नियुक्त प्रमुख विचारले म्हणून पर्याय क्रमांक 3 आयुक्त विचारले. इथं काही सचिव विचारला नाही किंवा मुख्याधिकारी हे याचं उत्तर अपेक्षित नाही. पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत किती असते? 2.5 वर्ष असते. 2.5 वर्षाला सभापती उपसभापतीची फेरबदल त्या ठिकाणी केला जातो किंवा 2.5 वर्षाची त्या ठिकाणी तरतूद आहे घटनेमध्ये. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण होते? तर्कशास्त्र लक्ष्मण शास्त्री जोशी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. 1556 मध्ये भारतातील पहिले मुद्रणालय कुठे त्या ठिकाणी स्थापन झाले? त्याचं उत्तर आहे सुरत. 93 संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो आहे ना. ऑपरेशन पोलो हैदराबाद वरती आपण बरंचसं बोललेलो आहेत. स्त्री धर्म नीती या ग्रंथाच्या लेखिका पंडित रमाबाई, हा सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतला होता. आणि सोनेरी गरुड हे शिलाहार घराण्याचं आहे ना. शिलाहार घराणे. अशा प्रकारे साधारणतः 91 ते साधारणतः आपण 150 पर्यंत, म्हणजे एवढे प्रश्न मागचं सेशन आणि आताचं सेशन या 2 सेशन मध्ये घेतलेले. आताचे जेवढे काही बघा ना, आता हे 60 प्रश्न जे आहेत, हे 60 प्रश्न आहेत ना मित्रांनो. या 60 प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की सर काय क्रायटेरिया असतो जीएसच्या प्रश्नांचा किंवा सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतात कसे नेमके, आहे का नाही. ते तुम्हाला समजले असतील. 5 मिनिट मी एक्स्ट्रा घेतलेत नेक्स्ट लेक्चर मधले.
तर कसं वाटलं सेशन एकदा 2 मिनिटांमध्ये कमेंट करा. थांबूया आपण. नेक्स्ट सेशन राज्यघटनेचं होईल. राज्यघटना स्पेसिफिक आपण कलम घेऊया. विषय वाईज महत्वाचे महत्वाचे पॉईंट चर्चेला घेऊया. म्हणजे 23 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त सामाजिक शास्त्र कव्हर करता येईल. ठीक आहे. थांबूया. धन्यवाद. आता कमेंट करा तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा काय प्रॉब्लेम आला किंवा काय समजण्यामध्ये काय अडचण आली असेल. चांगलं झालं आहे बरं. 147 आणि 148 उत्तर सांगा बरं. एक्सप्लेनेशन वर भर दिले मी. काय आहे ना, एखादा एखादा प्रश्न घेऊन त्याचा रिलेटेड जास्तीत जास्त आपण कसं कव्हर करायचं ते करूया. 147 आणि 148 जे काही अडचण आहे त्यांनी मला पर्सनल टाका मेसेज, मी टाकतो काय आहे ते उत्तर. सर उद्या टेट 2024 चा पेपर हा हा क्वेश्चन सेट घ्या. एक मला पर्सनल टाका पीडीएफ असले तर मॅडम तुमच्याकडे क्वेश्चन सेट असेल तर बघू तो मी पण. 2024 चा प्रश्न सेट. सर 4 ऑप्शनचे एक्सप्लेन करा ना. सेशन छान झालं सर. ठीक आहे. चलो थांबूया. हा पूर्ण व्हिडिओ येणार आहे युट्यूबला, तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे थांबू. सर आहेत का? मॅडमला होस्ट करायचंय का? मॅडम आलेत का? कोणाचं लेक्चर आहे? सरचं आहे का मॅडमचं लेक्चर? पाहिलं नाही गडबडीमध्ये, सॉरी. मॅथ्स आहे का? ओके. ठीक आहे सर, एकच मिनिट हा. हो सर, आलात तुम्ही. एकच मिनिट हा, करतोय होस्ट. हा सर. हा सर, आवाज येतोय ना? हॅलो. हॅलो. हा सर. हॅलो. हा, आवाज येतोय ना माझा? चालेल सर. मग मी स्टार्ट करतो. तुम्ही टीईटीचे सर्व पेपर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3 किंवा 2 मार्काला आलेखावरले प्रश्न आहेत. हम्म तर आलेखावरले प्रश्न हे फार काही अवघड तर नाहीच आहेत, अत्यंत बऱ्यापैकी सोपे आहेत आणि तोच तो फॉर्मॅट आहे. हम्म तर आपण आज आलेखावरले प्रश्न घेत आहोत. माझा आवाज व्यवस्थित येत आहे का? एक जर 2-3 जणांनी कॉमेंट केला तरी चालेल. हम्म आवाज व्यवस्थित येत आहे का आणि स्क्रीनवर आलेख व्यवस्थित दिसत आहे का, ही एक सांगा मला. बऱ्यापैकी व्यवस्थित क्लिअर दिसतंय का आलेख? ओके. हम्म चालेल, मग मी स्टार्ट करतो. ठीक आहे. सर्वांना छोटा आहे सर. ओके, अजून मोठं करू का थोडं हे? हम्म ओके. ही बरं दिसतंय का? कोणत्या त्या सोनाली मॅडम, सोनाली ताई, हे बरं दिसत आहे का? हम्म ओके. चला आपण आता कोणताही वेळ न घालवता जेवढे शक्य 4 मी ग्राफ घेतलेले आहेत 4 परीक्षेमधले. हम्म तेवढेच आपण सोडवायचा प्रयत्न करू आज. अ, इथं काय दिलेलं आहे त्यांनी? हा, इथं तुम्हाला विद्यार्थी उपस्थिती दिलेली आहे. हा आणि विद्यार्थी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
हे दिलेली आहे. हं? जून मध्ये किती दिसते? 60 आहे. जुलै मधली 75% आहे. आणि ही शेकडा उपस्थिती दिलेली आहे. लक्षात घ्या हा. ऑगस्ट ऑगस्ट मधली किती आहे? 80 आहे. सप्टेंबर मधली 65 आहे. ऑक्टोबर मधली 90 आहे. आणि त्या पद्धतीने दिलेलं आहे. ही शेकडा उपस्थिती दिलेली आहे. आता पहिला प्रश्न काय आहे बघा. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती किती आहे? ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती. हं? ऑक्टोबर किती दिलेली आहे? 90% आहे. हं? आणि ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्टची किती दिलेली आहे? ऑगस्ट ऑगस्टची 80 आहे. ठीक आहे. मग आता अ, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? ही ऑक्टोबर महिन्याची कितीने जास्त आहे? मग काय करायचं? आपण वेगळ्या पद्धतीने काढू शकतो बरं का. आता 80/100 90 गुणिले 100 किती येते? हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. हं? 800 छेदस्थानी 90. नाहीतर एक आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू हा. एक मिनिट, सॉरी. आता इथं जर आपण हे 90 मधून 80 वजा केले, 90 वजा 80 किती येत आहे? 10. म्हणजे 10 छेदस्थानी हा बोल. हा, काय? एकच मिनिट. आता ही 10 छेदस्थानी 80 गुणिले 100 काय? हे शून्य कटलं, शून्य कटलं. आता 100 छेदस्थानी 8 आहे. 8 ना आपण 100ला भाग दिला. 100च्या पाड्यात 8च्या पाड्यात 100 आहेत का रे? 8 एक 8, 10 मधून 8 गेले, राहिले 2, वरून घेतले 0. 8 दोन्ही 16. 20 मधून 16 गेले, राहिले 4. हम्म? आता हे पॉइंट घ्यायचा, पॉइंट घेतल्यानंतर 0, 8 पंचे 40. किती भाग गेला? 12.5. आता इथं 12.5 आहे का रे पर्याय? का इथं ही पर्याय आहे. हम्म? बरोबर आहे. म्हणजे 12.5 म्हणजेच किती असतंय? 1/2%. 1/2%. येते का लक्षात? काय केलं आपण? बघून घ्या. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती हे ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीचे किती शेकडा कितीने जास्त आहे? किती टक्के जास्त आहे? 12.5%ने जास्त आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? हा. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरीपेक्षा उपस्थितीपेक्षा कमी आहे? आता 5 महिने आहेत इथं आपल्या समोर. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. यांची अगोदर सरासरी काढू. काय प्रश्न आहे? पुन्हा एकदा बघा. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी. मग आपण 5 महिन्याची शेकडा सरासरी काढून घेऊ अगोदर. हम्म? ठीक आहे. आता 5 महिन्याची म्हणजे जूनची किती आहे?
जूनची 60 आहे अधिक जुलैची किती आहे? 75 आहे. हम्म? नंतर ऑगस्टची किती आहे? 80 आहे. सप्टेंबर महिन्यात 65 आहे. आणि ऑक्टोबर महिन्यात किती आहे? 90 आहे. छदस्थानी आपण सरासरी काढायला लागलो बरं का आपण. सरासरी. सरासरी छदस्थानी किती रे? 5. ह्याची बेरीज किती होते? बघा. 10. चला 1. 9 1 10. 10 आणि 6 16. 16 आणि 8 24. 24 आणि 7 31. 31 आणि 6 31 आणि 6 337. छदस्थानी 5. आता 5 न 37ला भाग दिला आपण. 5 7 35. 37 मधून 35 गेले, राहिले 2. 5 चोक 20. ही झाली सरासरी उपस्थिती. सरासरी उपस्थिती. आता प्रश्न पुन्हा एकदा नीट बघा. आपण सरासरी काढली हा. आता किती महिन्यात विद्यार्थ्याची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरीपेक्षा कमी आहे? 74 पेक्षा कमी असलेली किती महिन्याची आहे रे? 74 पेक्षा कमी आहे. म्हणजे जूनची आहे 60 आहे. आणि सप्टेंबर महिन्याची 65 आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 महिन्याची सरासरी. 2 महिन्याची सरासरी ही शेकडा सरासरीपेक्षा कमी आहे. शेकडा सरासरी किती आली? 74 आली. 74 आली. हम्म? आणि 74 पेक्षा कमी किती आहे? 74 पेक्षा कमी 2 समजलं का रे? काय करायला लागलोत आपण? आपण अगोदर सरासरी काढलेली आहे. सरासरी काढली. छेदस्थानी 5. सरासरी आली 74 आली. 74 पेक्षा कमी किती आहेत? 2 आहेत. एवढं समजलं का रे? अशीच गणित आहेत ती सगळी काही. हम्म? बिंदास ऐकले आपल्याला आले का ओरले? 100% उदाहरण यायला पाहिजेत, म्हणजे यायलात आणि बरोबर आले पाहिजेत. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. थोडं क्लिअर दिसतंय का हे? व्यवस्थित दिसतंय का? ठीक आहे. आता हा प्रश्न सोडू आपण. हम्म? काय प्रश्न आहे? हे पुस्तक विक्री आहे. पुस्तक विक्री. 2000 सालीची ब्लॅक मध्ये दिली आहे, काळ्यामध्ये. आणि 2001 ची कशामध्ये दिलेली आहे? पांढऱ्यामध्ये दिलेली आहे. हम्म? प्रश्न काय नीट बघा आता. सन 2000. 2000 म्हणजे ब्लॅक मध्ये दिलेले आहेत. हा. आणि 2001 पांढऱ्यामध्ये दिले. मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री. एफ ची एकूण विक्री किती आहे? एफ ची एकूण विक्री. एफ ची एकूण विक्री आहे 150. 70 आणि 80. 150. आणि विक्री ही सी विक्रीच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रीच्या किती तुलनेनं आहे? आता सी ची किती आहे बघू आपण. सी ची आहे 210. ओके. आता एकूण विक्रीचे किती टक्के आहे? तर 150/210. टक्के म्हणजे काय रे? 100. आता हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 3 ने भाग जातो. 3 पाची 15.
तीन सत्त 21. 5 गुणिले 100 500. छेद 7. काय येत आहे? 7 भाग द्यायचा. 7 500ला भाग द्यायचा. 7 1 7 7 49. 50 मधून 49 गेले, राहिला 1, वरून घ्यायचा 0. 7च्या पड्यात 10 आहेत का रे? नाही. 7 पेक्षा लहान आकडा 1. बघा. 7 1 7. 10 मधून 7 गेले, राहिले 3. आता इथं आलं पॉइंट. पॉइंट आल्यावर 0 आलं. 7 5 नाही, 7 5 नाही, 7 चोक 28. किती मला वाटतं पहिला पर्याय यायला पाहिजे. बरोबर आहे. पहिला पर्याय यायला पाहिजे. चला आता दुसरं काय? दुसरा प्रश्न काय बघा आता. 2000 मधील सर्व विक्रेत्यांची एकूण विक्री सरासरी किती? 2000 म्हणजे काय रे? ब्लॅक मध्ये जे दिलंय. आता ब्लॅक मध्ये काय काय दिलेलं आहे बघू. आता सगळ्यांची सरासरी करायची ब्लॅक मधली. पहिल्याचे 80 सरासरी. 80 अधिक दुसरी आहे 75 अधिक 95 अधिक 85 अधिक 75 अधिक 70. छेदस्थानी किती आहेत रे? 6 आहेत. ह्याची बेरीज करायची आता. किती बेरीज होते? नका. एक स्थानी 5 5 5. 4 5 आहेत म्हणजे 20 होते. अच्छाले 2. 7 7 14. 14 आणि 2 16. 16 आणि 8 24. 24 आणि 9 33. 33 आणि 7 40. 40 आणि 8 48. शतस्थानी 6. 6 1 6. 6 8 48 आणि 0 म्हणजे किती आली रे? सरासरी किती आली? 80 आलेली आहे. ओके. इथपर्यंत समजलंय का? काही अडचण? काय अडचण असेल तर सांगा. विचारा काय विचारायचं. काय मनात शंका असेल तर विचारा रे. कारण की असेच प्रश्न आहेत. एक तिसरा राहिला, आता तिसरा प्रश्न घेऊ आपण. कुणाला काय अडचण नाही का? समजायला लागलंय सगळ्यांना? हं. काहीतरी टाका ना. समजायला लागले, नाही समजायला लागले. श्रीकांत सरांनी टाकलेलं आहे. समजलंय. ओके. दोघांनी टाकले. समजलंय. ओके. ठीक आहे. फर्स्ट पार्ट नाही समजला. कोणता पार्ट? नेहा पाटील. नेहा. हम्म.
नेहाताई तुमचा ही केलंय मी, आवाज सुरू केलेला आहे. सर तो फर्स्ट पार्ट नाही कळायला त्याचा. फर्स्ट वन पार्ट वन एट वाला. वन ह्याच्यात वन एट वाला. काय म्हणलं? 118 जो आहे ना तो. 118. हो. एक बघा ना. आता एक लक्ष ठेवा. इथं काय दिलेलं आहे? हा, एफ ची आपल्याला दिली 150 दिली. बरोबर आहे का नाही? हा का, 200, 2000 आणि 2001 दोन्ही वर्षातलं किती आहे? 150 आहे. दोघांची बेरीज केली आपण 70 आणि 80 ची. ठीक आहे, दोन्ही वर्षाचं. नंतर सी चं आहे दोन्ही वर्षाचं, किती आहे? 210. आणि ही किती टक्के आहे? दोन्ही वर्षातील एकूण विक्रीच्या किती टक्के आहे? एफ ची या एकूण विक्री ही सी च्या तुलनेने किती टक्के आहे? मग काय केलं आपण? 200 छेद 210 छेद 150 गुणिले 100. 5 गुणिले 100, 7 न भाग दिला, 71% आलंय. बरोबर आहे का? हॅलो? हॅलो? ठीक आहे. ओके, चला आपण पुढचं घेऊ आता. हं? ठीक आहे इथपर्यंत. काढता येईल का तुम्हाला? हे आपण अशा पद्धतीचे आता उदाहरण वरी घेतलेले आहेत. चला तुम्हाला मी वेळ देऊ का सोडून दाखवू? हं? सोडवा बरं. थर्ड राहिलं. ओके, थर्ड राहिलं, थर्ड राहिलं, थर्ड राहिलं. हम्म. ओके. तर काय म्हणले तर हे बघा, प्रश्न काय आहे? 2001 मधील ए बी सी. 2001 मधली काय आहे? 2001 मधली पांढरं, व्हाईट, ए बी सी. व्हाईटचं काय आहे? 2001 मधलं ए बी सी. ह्याची बेरीज किती होते? ह्या विक्रेत्याची विक्रीची सरासरी. एबीसी ची किती आहे? 105 आहे. ए ची 105 अधिक बी ची किती आहे? व्हाईट, हा फक्त व्हाईट, 65 आहे. अधिक सी ची काय आहे रे? व्हाईट 110 आहे. 110. त्याची सरासरी काढायची. त्याची सरासरी किती येते? 3 भागायचं आपल्याला. नका ही 10, चला 1. 105 आणि 65, 170, 170 आणि 100. 170 आणि 100, 270. छदस्थानी 0, छदस्थानी 3. आता 3 भाग दिला, 3 एक 3, 3 नव्वे 27 आणि 0. म्हणजे किती सरासरी आलेली आहे? 90 आली. कशाची? एबीसीची. हम्म. आता 2000, 2000 म्हणजे काय रे? 2000 म्हणजे ब्लॅक. तर ए सी एफ 2000, ए सी एफ. एसीएफ च काय आहे ब्लॅक मध्ये? 80, 95, 80, 95 आणि 70. 80, 95 आणि 70. 80, 95 आणि 70. छेदस्थानी किती रे? सरासरी काढायची.
8 आणि 9 17, 17 आणि 7 24. छदस्थानी 3. ACF पुन्हा एकदा बघू बरं, चेक करू बरं. 3 ने भाग जात नाहीये. ACF ए 80 आहे, बरोबर आहे. सी 95 बरोबर आहे. आणि एफ एफचं किती आहे? 70 आहे. बेरीज 3 ने भाग जात नाही ना ह्याला. ह्याला 3 ने भाग जात नाही. 3 एक 3, 3 8 24. 5 ला भाग जायला पाहिजे. 2000. ACF ए सी एफ 70 अधिक 95 अधिक 80. स्तंभ नीट दाखवा सरजी. ओके. अं, 3 ने भाग जाणारी बेरीज येणं अपेक्षित होतं. 2001 ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू 115 आहे. नाही, 115 लिहिलेली आहे तिथं कुणीतरी. मी जिथून प्रश्नपत्रिका मिळवल्या त्याच्यावर लिहिलेली आहे. ठीक आहे. पण ते 115 नाहीये. 110च आहे. 110च आहे. ठीक आहे. आता किती टक्क्याने जास्त आहे? सरासरी किती टक्क्याने आहे? हे आपण तात्पुरतं सोडवू आपण. नंतर काय करता येईल मी उद्या शक्य झालं तर हे सांगतो मी. हं? उद्या शक्य झाल्यास हे सांगतो मी. एक मध्ये 115 कुठे घेतली होती? नाही. हं? चला आता हे उदाहरण आहे. काय म्हणले? जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती. जूनची काय आहे? जूनची आहे 60 आहे. आणि ऑगस्टची काय आहे रे? ऑगस्टची आहे 80 आहे. तर शेकडा उपस्थिती कितीने कमी आहे? जूनची शेकडा उपस्थिती कितीने कमी आहे? म्हणजे काय? 60 छदस्थानी 80 गुणिले 100. ही शून्य कटलं, ही शून्य कटलं. बेत्रिक 6, बेचोक 8, 4 एक 4, 4 दोन्ही 8. 10 मधून 8 गेले, राहिले 2. 4 पंचे 20. 75%. म्हणजे कितीने कमी आहे? बघा, 80च्या 60 किती टक्क्यानं कमी? 25% कमी आहे. हे झालं 75. म्हणजे कितीने कमी आहे? 25ने कमी आहे. 25%ने कमी आहे. 80च्या 60% किती आले? 75%. कितीने कमी आहे? 25%ने कमी आहे. आता किती महिन्यात विद्यार्थ्याची शेकडो उपस्थिती 5 महिन्याची शेकडा सरासरीपेक्षा जास्त आहे? 5 महिन्याची सरासरी पुन्हा एकदा काढू आपण. 60
अधिक 75 अधिक 80 अधिक 65 अधिक 90 छेदस्थानी 5. 5 आणि 5 10 चला 1. 9 आणि 1 10 10 आणि 6 16 16 आणि 8 24 24 आणि 7 31 31 आणि 6 31 आणि 6 37 छेदस्थानी 5. 5 7 35 चले 2 74 आली. सरासरी किती आली? 74 पुन्हा एकदा आलेली आहे. आता 74 पेक्षा जास्त पुन्हा कुणाची दिसते रे ते 74 पेक्षा? ही एक आहे 75 म्हणजे जुलैची आहे एक. ऑगस्टची सुद्धा 74 पेक्षा जास्त आहे. ही नाही 65 आहे. आणि ऑक्टोबरची म्हणजे एकूण 3 महिन्याची सरासरी पेक्षा जास्त आहे. येते का लक्षात? हम्म. कळालं नाही? काय अडचण? ओके. आता हे सोडवा बरं. तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतो. सर्वांनी सोडवायचा प्रयत्न करायचा. तोपर्यंत मला एक फोन आलाय, मी बोलतो.
हा मित्रांनो, आहे. आलेत का उत्तर? हा. कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादनाचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त होते? कोणत्या वर्षी सर्वात जास्त शेकडा प्रमाण म्हणलेत हा? म्हणजे शेकडा प्रमाण म्हणजे काय? बघा, एकूण किती आहे 212चं? बघा, 212चं एकूण किती आहे? एकूण आहे 65. आणि गहू किती आहे त्याच्यातला? गहू किती आहे? गहू पांढऱ्यानं दाखवलेला आहे. म्हणजे किती आहे? 35च्या वरी आहे. 65 मधून 35 गेले. 65 मधून 35 गेले. किती राहिले? 30 राहिले. गहू किती आहे? 30. आपल्याला आता शेकडा काढायचा आहे. हम्म? हे एकूण दिलंय 65, त्यातले 30 गहू आहे, गुणिले 100. शेकडा काढायचा प्रत्येक वेळेस, शेकडा प्रमाण आहे. आता हे किती भाग द्यायचा? 5 न भाग देऊ. 5 सक 30. 5 एक 5, एक उरला 15, 5 त्रिक 15. आता हे किती होत आहे? 100ला 600 न भाग दिला. 600 छदस्थानी 13. 13 एक 13, 13 चोक 52. 60 मध्ये 52 गेले, 8 राहिला. 13 सक 78. म्हणजे हे झालं 46%. आता ही किती आहे? 2013चं किती आहे? एकूण आहे, एकूण आहे 70. त्यातला गहू किती आहे? 40 आहे. पुन्हा एकदा 70, 40 गुणिले 100. एकूण जे आहे छदस्थानी लिहित होतो आपण हा. 4 एक 4, 100 400 छदस्थानी 7. 7 एक 7, 7 चोक 28, 7 पाचा 35, 5 उरले. 7 आठी 56. नाही, 7 चोक 48, 7 48, 7 सक 48, 7 सक 48, 56 आली ही. ह्याची टक्केवारी आली 56. आता 214ची. 214चं बघा आता. एकूण किती आहे? एकूण आहे 65. आणि गहू आहे, गहू किती आहे रे? अरे अरे, चुकलं ना. हे हे किती आहे? गहू 20 आहे. सॉरी हा. 20 आहे गहू. गहू 20 आहे. गहू 20 आहे. गहू 20 आहे. हा, 20 आहे का? हो, 30 आहे रे. सॉरी, 30. ओके. नका, ही शून्य कटलं, ही शून्य कटलं. हम्म. 100ला 3 गुणाले 300 छेदस्थानी 7. 7 एक 7, 7 चोक 28. 2 उरले. 7 एक 7, 7 दोन्ही 14. 7 दोन्ही 14, 42%. हम्म. आता इथं 2014 मध्ये गहू किती आहेत? 30 वरी 65. 65 म्हणजे किती रे? 65 मधून 30 गेले, 35. म्हणजे 65 छेदस्थानी एकूण घ्यायचा आकडा. गहू आहेत 35 गुणिले 100. 5 5 7 35. 5 एक 5.
एक उरला. 5 त्रिक 15. पुन्हा एकदा 700 भागिले 13. अजून 13 एक 13. 13 पाची 65. 70 मधून 65 गेले, राहिले 5. 33 39. 13 चौक 52. 33 39 म्हणजे 53%. आता शेवटचं किती आहे? 15चं बघू आता. 2015चं एकूण एकूण आहे 85. एकूण 85. आणि गहू गहू किती आहेत? गहू आहेत 85 मधून 45 गेले. 85 मधून 45 गेले. 85 मधून 45 गेले. 40. हम्म बघा 40. बघा आता 85 छदस्थानी गहू 40 गुणिले 100. 5 5 8 40. 5 1 5. 3 उरले. 5 7 35. अजून 17 आपण समजा हे 800 झालं. छदस्थानी 17. 17 1 17. 17 5 65. 17 7 78. 78. 80तून 2 राहिले. हे झालं 61% आलं. आता कोणतं आहे सर्वात जास्त टक्केवारीमध्ये? टक्केवारीमध्ये 46% आहेत. हा दुसरं आलंय 42%. तिसरं आलंय 53%. आणि चौथं आलंय 61%. म्हणजे सर्वात जास्त टक्केवारी कोणती आली? 61%ची. 2015 योग्य उत्तर आहे. प्रत्येकाची टक्केवारी काढावी लागलेली आहे. आता गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल आहे? गव्हाचं किती क्विंटल आहे म्हणजे आता सगळ्यांची बेरीज करायची. गहू गहू म्हणजे काय? पांढरं. हम्म आता पांढऱ्यामध्ये काय आहे? पहिल्यांदा आपण इथं काढलेले 30. नंतर इथं सुद्धा 30. इथं 35. 30 30 35 आणि 40. यांचे सरासरी काढायचे. सरासरी गहू 30 30 30 30 35 आणि 40. 35 आणि 40. फक्त गव्हाचं काढलंय. 5 9 4 13. 135. 135. हम्म आता ह्याला किती न भाग द्यायचा? सरासरी किती आहे? 4 वर्षाची. मग ह्याला 4 न भाग द्यायचा. 4 1 4. 4 त्रिक 12. एक उरला. 4 त्रिक 12. 33% आले. 33%च आहे का रे इथं? नाहीये. सरासरी उत्पादन किती क्विंटल आहे ना 33%. पर्याय नंबर 3 उत्तर आहे. आता गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे? तुम्ही आता हे काढू शकता. ठीक आहे. आजचा आपण क्लास इथंच थांबवूयात.